वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता, अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. महाराज संतांच्याच पायावर विश्वास का ठेवला? त्यावेळी तुकोबराय म्हणतात, तेच माझे हित करीती सकळ. ते माझे हित करणारे आहे, माझं करणारे म्हणजे जगाचं हित करणार आहे. जगाच्या कल्याणा संतांची कृती हे कर्तव्य परोपकारे, कारण भुगते हे जन न देखे डोळा येतो कळवळा, म्हणून या म्हणून त्याची माझे हित करीती सकळ. का बरं? तुकोबराय सांगतात, जशी आई आहे 100 मुले पोटात घेती तरी लेकराला मागच्या जाणारा भाकर देते, तिचं नाव आई आहे. तसं संत या जगाचा किती जरी त्रास झाला तरी संतांनी जगाला आशीर्वादच दिला. ज्या इसुबा खेचरांनी मान खाण्यासाठी खापर मिळू दिलं नाही, पीठ साठवून दिलं, खापराच्या ठिकऱ्या केला, तरी ज्ञानोबराय सांगतात, जिखरांची व्यंकटी सांडू दया सत्कर नीती वाढू भूता परस्परे मैत्र जीवांचे. 108 वेळा येऊन अंगावर चुकून गेला, येऊन अंगावर येथून गेला, प्रसाद देऊन मुक्त केला. मंबाची बोने तुकोबराने कातडे झोडलं, पण तुकोबराने मंबाची बोच्या घरी जाणं नाही सोडलं. ही संतांची जात आहे. कितीही त्रास झाला तरी येथे उपकारासाठी अलीकडे जे घरी जाऊ वैकुंठी आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास. कारण काय? त्याची माझी हिरती करीती सकळ. ते माझं कल्याण करणार आहे. संत कसं कल्याण करणार आहे? तुम्हाला बोललो मी, नागाऐवजी मला कोणी परमात्म्याला भेटला असता तर त्याचा नामो निशान मिटला असता. पण नागाला भेटल्यामुळं पुराण प्रसिद्ध बोललेली वाल्मिक नामे तिन्ही लोक उज्जरती गुण्याची कीर्ती वाल्मिनी गड गेले रामायण रामा आधी. संतांचं महिमा आहे. काय हित करतात तुकोबराया? काय हित करतात संत? जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबराय म्हणतात, ज्याच्यामुळे हा परमात्मा कृपा करणार आहे ते हित हे संत करतात. वा, लोक म्हणाले तुकाराम महाराज तुम्ही म्हणता देव हा विश्वास दखलपात्र नाहीये, आणि संत काय करतात? देवाची कृपा करून देतात. मग आम्हाला देवाकडे जाता येत नाही की डायरेक्ट कशाला पाहिजे संत मध्ये? महाराज देवाकडे तुम्ही आम्ही डायरेक्ट झालं म्हणजे आपलं कल्याण होणं नाही. देव चतुरात शिरोमणी, ते ज्ञान बुद्धी भांडवल आपल्याकडे नाहीये. एक भक्त डायरेक्ट देवाकडे जाऊ शकतो, पण देवाला मागण्यात आणि देवाने आपल्या देण्यात आपलं कल्याण एक वाटून आपल्याला कळणार नाही. एक माणूस एकदा भोलेनाथ महादेवाच्या मंदिरात गेला. तो म्हणलं, काय संतांची गरज आहे? आपण महादेव करून घेऊ आपल्या सेटलमेंट. नाही रे, तिसरा माणूस लागतो. सेटलमेंट कोणा दोघात होत नसती. हा महादेवाकडे गेला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव प्रसन्न झाला. मी प्रसन्न आहे तुला, काय लागतं सांग. बापरे, महादेव प्रसन्न झाला. काय मागावं देवाला? आता ज्याला बायकोने बोलायची अक्कल नाही त्याला देवाला काय बोलणार आहे? काही माणसं म्हणतात आणि तुमची देवाची डायरेक्ट भेट घालून देतो. आम्हाला तर कळतच नाही बाबा हे काय चाललं. म्हणून सटल फटल लोकांच्या नादी लागू नका. या जगात सटल फटल लोक फार झाले. कोणी येतं लोक कोण तो लोक हो तुमचं मी कल्याण करतो का कुठला पोरा? या जगात कोणी कोणाचं कल्याण करू शकत नाही दादा. सटल फटल लोकांच्या नका नादी लागू नये. कोणी म्हणतं मी तुमचं कल्याण करतो आणि मग चांगलं होतो. मग टीव्हीला बातम्या द्या लोक आणि म्हणतच होतो. अरे काय म्हणत होता राजा? जे देश चालू राहिले त्यांचे डोके चालायला तुमच्या आमचे डोके किती काय? काय करू दादा? नाही जोडला हो, अरे नाही जोडला, रडला भाषा जोडला मधीच पाळला. अरे अरे अरे, मला हे कळत नाही तुम्ही बाबाच कस काय म्हणते बोलण्यासाठी? कोणी बाबाच वाटत दादा. अरे या वारकरी संप्रदायाच्या संतांनी सगळं दळण निसून दिलं तुमच्या आमच्या हातात.
तुम्ही विपुला काढला का तय्यात केला म्हणून तुमचा आमचा विश्वासघात झाला. शांती बाबा एकनाथ महाराज गोड बोलतात. माझ्या प्रेम नगरावारी खरेदी लागा इंटिमेशन दिलं महाराज. हे काय मेटे महाराजचं इंटिमेशन नाही हो, नाथबाबांची इंटिमेशन. माझ्या प्रेमनगरावाली नाथबाबा सांगतात आतापर्यंत तुम्ही आम्ही लई वाऱ्या केल्या. कुत्र्याच्या गावची वारी केली म्हणजे आपण कुत्र झालो होतो. डुकराच्या गावची वारी केली, एक जरा चालू केलं वाऱ्या. माकडाची वारी केली, कावळ्याची वारी केली, खूप वाऱ्या केल्या. पण आता आपण या नगरात वारी झालो. या नगरात परत या वारीला येणं होईल सांगता येत नाही. आता मागू तर येईल फेरा हे तो नगर या नगरला परत या नगर. हे नगर हे प्रेमाचं नगर आहे. प्रेम नगरावारी इथं प्रेम देता येतं, इथं प्रेम घेता येतं, इथं हात जोडता येतात, इथं पाया पाडता येतं, इथं झुकता येतं, इथं वाचता येतं, इथं वर्गणी देता येते, इथं पंगत खाता येते, इथं पंगत देता येते. प्रेमाचं नगर आहे. पण या प्रेमाच्या नगरात आला ना मग काय करा, सावध होऊन डोळे झाकून देऊ नका करू. आपले बापदादे म्हणायचे डोळे झाकून कावळे नको धरू. पहिल्यापासून बघूया त्रेतायुगामध्ये साईनाथ पाटील रावण सीतेच्या दारात भीक मागायला. तो भिकारी म्हणून आला का? रावण पंचवटीत आला होता भीक मागायला. तो भिकारी म्हणून आला का? नाही ना. तो राजा म्हणून आला का? शर्मन राजा म्हणून आला नाही ना. तो भिकारी म्हणून आला नाही. तो राजा म्हणून होऊन सुद्धा आला नाही. तर काय होणार तो? राम रंग दिलं त्यानं वासमाना. हे मोठं रुद्राक्ष घालते दिसायला जर भारून सूत होता. सीता खरबडून उठली कारण तिच्या सांगण्यावरूनच राम त्या हरणामागे पळत गेला होता. राम पळत गेला. त्या बायवी हरणाने जोरात आवाज दिला, सीते जाओ, लक्ष्मणा जाओ, मरो मरो. सीतेने विनंती करून लक्ष्मणाला पाठवून दिलं. जात नव्हता लक्ष्मण. नको ते बोलायला लागली सीता. कारण लक्ष्मण एक साधू आहे. लक्ष्मण महान संत आहे. लक्ष्मण धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा एक साधू आहे. सीतेला कळालं. सीते नको ते बोलायला लागली. सीता म्हणे लक्ष्मणा तुमचा हात पडलं म्हणे तुमच्या मनात काय काळजी राहील. अरे बापरे. लक्ष्मणाने कानाला हात लावले. आई 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 आता मला ऐकवलं जात नाही, बोलू नका, आज्ञा करा, काय करू सांगितलं. जा रामाच्या मदतीला. लक्ष्मण गेला. पण जाताने हातात बाण होता. लक्ष्मणाने पंचवटीच्या पर्णकुटीच्या दारात एक रेष मारली. रेख आई आई तुमच्या सांगण्यावरून तुमच्या आज्ञेने जातो, पण कमीत कमी आई हे करा की रेख ओरडू नका, या रेषेच्या बाहेर जाऊ नका. नाही जाणार म्हणे. कोणाची रेख होती ती? लक्ष्मणाची रेख होती. लक्ष्मण कोण होता? लक्ष्मण साधू होता महाराज. साधू तुम्हाला आम्हाला लागल्यावर साधू पण होती. साधू कोणाला म्हणा येतो डोकं तुमच्या माझ्या संख्येकडे नाही. अजून तुकाराम महाराजांना विचारलं लोकांनी, तुकोबा महाराज साधू कोणाला म्हणावं? तुकोबाने गोड व्याख्या केलेली साधू जन्माला
ही ताकद आहे कुटुंबाची. पण तुमच्या आमच्या लोकांचं कुटुंबाचं समीकरण बिघडून गेलं महाराज. सगळं मुलं बाळ बायका पोरं दोघं संध्याकाळी 10 मिनिट आपण एकत्रित बसलं पाहिजे, एकमेकाला दिसलं पाहिजे, एकमेकाकडे पोळून जरा आनंदाने हसलं पाहिजे. काल काय केलं, आज काय करायचं, उद्या काय करायचं, कधी चिंतन मंथन झालं पाहिजे कुटुंबात. घरात माणसं अशी राहतात का दुश्मन आहे एकमेकाची. वा लेकरा बाळाला हाताच्या फुलासारखं झोपलं पाहिजे, त्यांचे संस्कार केले पाहिजे. रोज एखादा श्लोक त्यांच्याकडून पाठ करून घेतला पाहिजे. कधी पाठ करू आपण, पाठ करून घेऊ आपण करतो कधी आपल्या असलं पाहिजे ना. आपण घरातून निघलं का रेल्वे चालल्यासारखं फुकीतच निघतो. पायकायला वाईट वाटेल, वाईट वाटेल, पण मरताना याचा आनंद भेटेल. लहान लहान पोरं येणं मारुती महादेवाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. 70 वर्षाचं म्हातारा नाताळ होतो, बाजूल वय मला बातम्या ऐकायच्या खात्या वाटेल तुला. अरे अरे तुम्ही मनात वेळा शब्द फिरवलेले देतो, देव देत नाही असं काही नाही. पण दिल्यामुळं देवाने ते आपल्याला दिल्यानंतर आपलं कल्याण होईलच सांगता येत नाही. मी नेहमी दृष्टांत देतो तुम्हाला, तो दृष्टांत देतो. पुढे अभंगाकडे जातो. एक भक्त होता, काही माणसं होती, मग काय एक भक्त होता. तो जीव विश्वास ठेवण्यास पात्र नाहीये. देव हे तुमच्या आमच्या विश्वासाला कधी कधी तडा देऊ शकतो. अनेकांना दिला तुका म्हणे बळी भिकारी बोलू जाण मागितलं कोणाला. वामन नावाच्या परमात्म्याने बळी राजाला दान मागितलं. काय मागितलं? 3 पाय भूमी दान दे. 3 पाय. याचे पाय केवढे होते? एवढे पाय होते हो वामनाचे, 30 पाय. माप या पायाचं दिलं. पण घेताना एक मृत्यू एक स्वर्गात एक पातळात एक म्हणजे माप हे दिलं आणि घेताना मोठं घेतलं. लोकांना या बळीराजाला म्हटलं याचे पाय किती घेतलीस ती देऊ टाकू 3 जागा याला. पण माप आपण जर टेलरला असं माप दिलं आणि चांगला आगडबमचे तगडबम आणला याचा साधा दे म्हणत देईल. तुकाराम महाराज म्हणतात माणसं हो जीवाने जीवावर विश्वास ठेवलं हे काही दखल पात्र नाही, धोका होऊ शकतो. आतापर्यंत अनेकांना जीवाकडून जीवाला धोका झाला, पण अनेकांना आतापर्यंत जे देवाकडून सुद्धा धोका झाला. कारण देव कसा आहे? चतुरा तू शिरोमणी आहे आणि तुम्ही आम्ही कसे अल्पहीन मतिमंद बुद्धी. आपल्याला ध्यान नाही एवढा देवाच्या नादीला गाई. मग तुकोबाऱ्या म्हणतात जीवावर विश्वास मला तडा जाण्याची शक्यता, देव सुद्धा शब्द फिरवण्याची शक्यता आहे. म्हणजे मग तुकोबाऱ्या सांगतात मी तर डोळे दाखवून संतांच्या पायावर विश्वास ठेवला. अभंगाच्या